मैत्रिणींनो, मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग अँड स्टिचिंग ह्या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आज आपण खूप वेळ न घालवता आज आपण काय करणार आहोत, ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत, म्हणजे ब्लाऊजची शिलाई करणार आहोत. मी आज 4 टक्स ब्लाऊजची फ्रंट पार्टची म्हणजे समोरच्या भागाचे जे टक्स असतात ते कशा पद्धतीने मारायचे, हुकपट्टी लुकपट्टी कशी जॉईन करायची आणि त्याचबरोबर आपला जो समोरचा भाग आहे तो कमी जास्त होऊ नये म्हणून कोणती ट्रिक यूज करायची ते तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आणि व्हिडिओ खूप छोटा आहे कारण की तो व्हिडिओ तुम्ही लास्टपर्यंत पाहायचा आहे. आणि जर आपला व्हिडिओ तुम्हाला आवडला तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे. आणि त्याचबरोबर ते जे टक्स आहे ते किती इंचावर कशा पद्धतीने मी आखून घेतलेले आहेत, ब्लाऊज कटिंग केलेलं आहे पूर्ण. तर पहा, आता हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला समजेलच कशा पद्धतीने आपण ब्लाऊजची स्टिचिंग करणार आहोत. चला मग काय करूया, आजच्या ह्या छानशा व्हिडिओला सुरुवात करा. आणि माझा आपुलकीचा एक प्रश्न आहे मैत्रिणींनो, खरंच आपल्या चॅनल जर नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहतात ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. चला मग पुन्हा एकदा आपल्या ह्या चॅनलला आणि आजच्या ह्या व्हिडिओला छानशा सुरुवात करूया. मी हा बॅक साईड आहे तो कटिंग करून घेतलेला आहे. आता आपल्याला टक्स देऊन आपल्याला पूर्ण ब्लाऊज म्हणजे हा फ्रंट पार्ट आहे तो स्टिचिंग करायचा आहे. त्यासाठी पहा, मी जी आपली हुकलूक पट्टी असते त्यासाठी एक पट्टी घेतलेली आहे. या 2 क्रॉस पट्ट्या 4 आहेत, म्हणजे 2-2च्या दोन्ही बाजूला 4 अशा क्रॉस पट्ट्या घेतल्यात. पुन्हा ही एक पट्टीत घेतलेली आहे. आता आपण काय करणार आहोत, फक्त फ्रंट पार्टची स्टिचिंग पाहिजे आपल्याला. त्या अगोदर तुम्हाला दाखवते मी बॅक पार्ट स्लीव्ज कटिंग करून घेतलेली आहे. तर पहा, इथं मी बॅक पार्ट पण कटिंग करून घेतलेला आहे आणि त्याच्याबरोबरच स्लीव्ससुद्धा कटिंग करून घेतलेली आहे. मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे, टक्स देताना कशा पद्धतीने दिले गेले पाहिजेत आणि टक्स देताना आपण कोणती काळजी घेतली गेली पाहिजे जेणेकरून आपला टक्स आहे किंवा आपला फ्रंट पार्ट आहे 4 टक्स ब्लाऊजचा तो परफेक्ट गोलाकार व्यवस्थित जसा आपल्याला आकार पाहिजे, म्हणजे एकदम व्यवस्थित कटरी ब्लाऊजसारखा आपला हा 4 टक्स ब्लाऊज बसला पाहिजे फिटिंगला. त्यासाठी कोणती ट्रिक यूज करायची आणि टक्स किती इंचावर द्यायची आणि टक्सची जी मार्जिंग आहे ना, आपण टक्स किती पॉईंटनी किती याच्यावर आपल्याला तो टक्स मारायचा आहे ते दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला समजेल की मग आपण हे टक्स कशा पद्धतीने ब्लाऊजचे टाकून घ्यायचे. चला मग काय करूया, पुन्हा एकदा आपल्या ह्या व्हिडिओला सुरुवात करूया. चला आता आपण काय करू, ब्लाऊजची स्टिचिंग करायला सुरुवात करू. तर पहा मैत्रिणींनो, मी घेतलेला आहे फ्रंट पार्ट 4 टक्स ब्लाऊजचा आहे आणि आपण हे मी पॉईंट टाकून घेतलेले आहेत. हे टक्स किती इंचावर टाकले ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर हे बॅक पार्ट मी बाजूला ठेवून घेतला आणि पुन्हा आपण काय करूया, समोरच्या पार्टचे 2 भाग करून घेऊया. तर पाहू शकता मी काय केलेलं आहे, आता समोरच्या पार्टचे भाग कटिंग करून घेतलेत. तुम्ही तसं सुद्धा आपण टक्स मारू शकतो, परंतु मी काय केलं, वेगवेगळे केले तुम्हाला समजावं यासाठी. तर पहा, आता हे जे पॉईंट आहेत त्या आता मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने मी टाकून घेतलेले आहेत. तर खालचा जो मेन टक्स असतो तो 4 इंचावर घेतलेला आहे आणि त्यानंतर हा टक्स आहे तो 3.5 इंचाचा आणि हा जो बगलेतला आहे तो 2.5 इंच ते 3 इंचापर्यंत आपण घेऊ शकतो. त्यानंतर हे टक्समध्ये आपण 2-2 इंचाचं आपलं मार्जिन 1.5 ते 2 इंचपर्यंत आपलं पॉईंट असायला हवेत यासाठी, कारण की आपलं छान पफ यावा यासाठी. आता आपण काय करू, जो बगलेतला टक्स आहे तो 3 इंचावर घेऊयात, कारण की तो 2.5 इंचाचा घेतलेला आहे की नाही, आपल्याला 3 इंचाचा घ्यायचा आहे. तर मी मग थोडासा जास्त घेते आहे कारण की तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि आपला पफचा आकार पण व्यवस्थित यायला हवा यासाठी. हा टक्स आपली ह्या पद्धतीने मी टक्सचे पॉईंट टाकून घेतलेत आणि आता हे समोरचे भाग दिसतात ना, हे समोर गोलाकार आकार आहे तो समोर आलेले आहेत दोन्ही बाजूनी. अशा पद्धतीने अगोदर आपण फ्रंट पार्ट ठेवून घ्यायचे 4 टक्स ब्लाऊजचे. तर आणि हे जे पॉईंट आहेत आपल्याला दिसत आहेत ना, ते व्यवस्थित डार्क करून घ्यायचे आहेत म्हणजे आपल्याला टक्स मारायला सोपं जातं. तर पहा, ह्या पद्धतीने पुन्हा एकदा काय करते आहे, तुम्हाला दाखवते आहे गळ्याचा भाग वगैरे समोरासमोर आहे. आणि आता एक पार्ट काय करूया, आपण बाजूला ठेवून घेऊया आणि एक पार्टची स्टिचिंग करून. अगोदरचा खालचा टक्स आहे तो 1.5 इंचावरून मी टक्सची रुंदी घेतलेली आहे आणि टक्सची उंची आपण जेव्हा ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस घ्यायची असते. त्यावेळेस मग पॉईंट टाकून आपण जे टक्सची उंची घेत असतो 4 टक्स ब्लाऊजची. तर पहा, खालचा टक्स टाकल्याबरोबर किती छान असा पफ रेडी झालेला आहे. त्यानंतर जे बाजूचे काही 3 टक्स आहेत ते पण आपण करू, एकदम 1/2 इंचाच्या शिलाई मार्जिंगने करायचे आपल्याला टाकून घ्यायचेत म्हणजे मारून घ्यायचेत. आणि कडेनी 1/2 इंच घ्यायचा आणि एकदम थोडी छोटी टिप घेत
त्याचं शेवट करायचं. त्याच पद्धतीने बघलेला टक्स पण घेऊयात आपण. हे पाहू शकता आणि हा टक्स पफ आपल्या ब्लाऊजचा खूप छान आलेला आहे, तुम्ही पाहू शकता. आणि म्हणजे आपल्या ब्लाऊजचा जो घातल्यानंतर खूप छान असा ब्लाऊज फिटिंगला बसतो. अशा पद्धतीने जर पफ आला तर. आणि त्यानंतर पुन्हा एकदा आपण दुसऱ्या पण पार्टचे पॉईंट टक्सचे टाकून घेऊयात. मैत्रिणींनो, आपण व्हिडिओ 10 मिनिटाचा असतो बरं का, परंतु त्याच्यामागे जी मेहनत लागते ना ती खूप महत्त्वाची असते आणि त्या मेहनतीवरच आपलं सगळं काही अवलंबून असतं. तर प्लीज मैत्रिणींनो, हा व्हिडिओ लास्टपर्यंत पहा आणि तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. तर खास सर्व टक्स आपण त्या टक्ससारखेच याचेही टाकून घेतलेत आणि हे समोरासमोर का ठेवलं होतं की एकाच बाजूचे टक्स होऊ नयेत यासाठी तुम्हाला दाखवलं. तर पहा, आपले दोन्ही बाजूचे टक्स रेडी झालेले आहेत. आता आपण काय करूया, क्रॉसपट्टी जॉईन करूया. एक ज्या बाजूने क्रॉसपट्टीचा मोठा आकार असतो की नाही त्या बाजूने एक खालच्या बाजूने घ्यायची, मध्ये आपण जो समोरील पार्टचे टक्स टाकून घेतले तो ठेवायचा आणि त्याच्यावर पुन्हा एक क्रॉसपट्टी ठेवायची. आपण काय करतोय, अनविजिबल क्रॉसपट्टी जॉईन करतोय. त्यासाठी आता आपल्याला हा पण पॉईंट खूप महत्त्वाचा आहे की आता क्रॉसपट्टी तर आपण जॉईन केली, परंतु आपलं क्रॉसपट्टीचं जॉईन केल्यानंतर आपला जर मागचा किंवा पुढचा भाग मोठा जास्त तर होणार नाही ना, हे कन्फ्युजन आपल्याला नेहमी राहत असतं. त्याच्यामुळं काय करायचं तर पहा मैत्रिणींनो, ते पण सांगते. आता हा बॅक साईड घेतलेला आहे मी आणि बॅक साईड घेतल्यानंतर अजून मी हा रेडी केलेला नाही आहे, म्हणून मी काय केलं, खालच्या बाजूने बॅक साईडच्या पावींचं दुमडून घेतलं आणि पुन्हा चेक केलं. आता तुम्ही पाहू शकता अजून क्रॉसपट्टीमध्ये अर्धा इंच शिल्लक राहिलेलं आहे. याने काय होणार आहे, आपला जो बगलेतला भाग आहे तो खालीवर होणार नाही. तर अर्धा इंच उरली का नाही क्रॉसपट्टी, मग ती अर्धा इंच आपल्याला काय करायची, शिलाईमध्ये घालवायची आहे. म्हणजे तो पॉईंट आहे ना, अर्धा इंच कापडाचा उरलेला भाग आपल्याला शिलाईसाठी यूज करायचा आहे. त्याच पद्धतीने मी काय केलं, पुन्हा एकदा आपला हा भाग आपला रेडी झालेला आहे. म्हणजे मी एवढं का सांगते आहे, तुम्हाला पण समजलं पाहिजे आणि तुमच्या पण कडून चुका होऊ नयेत यासाठी. कारण की एखादी गोष्ट व्यवस्थित समजली तरच माणूस ती करू शकतो. त्यासाठी तुम्हाला मी समजावून सांगते मैत्रिणींनो. तर दुसरा पण पार्ट घेतला आपण, त्याच पद्धतीने आपण क्रॉसपट्टी जॉईन करणार आहोत. हे पण लक्षात ठेवायचे, क्रॉसपट्टीचा कोणता भाग आपल्या गळ्याच्या बाजूला असायला हवा, म्हणजे जेणेकरून आपली क्रॉसपट्टी एकदम परफेक्ट बसून जाते. आणि जो टक्स आहे मधला तो कशा पद्धतीने मी जो गळ्याचा भाग आहे त्या बाजूने दुमडून घेतला आहे, ही पण गोष्ट खूप महत्त्वाची आहे, जेणेकरून आपला टक्स चपटा होऊ नये. त्यासाठी ही गोष्ट आपण लक्षात ठेवली पाहिजे. त्याच पद्धतीने आता काय करूया, आपण डबल टिप मारून घेऊया क्रॉसपट्टीला. त्यानंतर आता मगाशी पाहिलं होतं की नाही आपण अर्धा इंचाची क्रॉसपट्टी शिल्लक राहिली होती, मग त्यानुसार पुन्हा या बाजूला सुद्धा आपण अर्धा इंचाच्या शिलाई मार्जिननी क्रॉसपट्टी स्टिच करून घ्यायची आहे. तर पहा, डबल टिप मारून घेऊयात. आपले दोन्ही पण पार्ट आता रेडी झालेत. आता आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टी आणि लूकपट्टी जॉईन करायची आहे. तर जास्तीची जी क्रॉसपट्टी आलेली होती ना ती आता आपण काय करूया, खालच्या बाजूने जी उरली नाही दिसते ना तुम्हाला, ती कटिंग करून घेऊयात. तर पहा, आपलं रेडी झाले की नाही दोन्ही पार्ट या पद्धतीने. आता आपल्याला काय करायचं आहे, हुकपट्टी लूकपट्टी जॉईन करायची. आता आपण ही काय करतोय, लूकपट्टी तयार करतोय. आता लूकपट्टी पाहू शकता तुम्ही, ही पुरणार नाही आहे, पण तरी पण मी म्हणलं जर पुरली तर पुरली, पण काय झालं नाही पुरली, ती तुम्हाला दाखवते शेवटपर्यंत. आता मी जेव्हा स्टार्ट करते अगोदर आतल्या बाजूने डबल फोल्डची पट्टी घेतली आहे आणि आता ती स्टिच करायला सुरुवात केली. तर हे पाहू शकता इथं कमी पडली आहे. मग आता मी काय करते आहे, त्याला थोडं जॉईंट देते आहे. असं पण आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस आपल्याला समजलं पाहिजे की जॉईंट कशा पद्धतीने दिला गेला पाहिजे, जॉईंट देताना कोणती काळजी घेतली पाहिजे. ह्या गोष्टी म्हणजे जो आपल्याला जेव्हा ब्लाऊज स्टिचिंग करतो ना त्यावेळेस आपल्याला सगळ्या गोष्टी हँडल करता आल्या पाहिजेत. तर पहा, आता पाव इंच आणि त्याच्यावर एक रेष जास्त या पद्धतीने आपण शिलाई मारून घेतली आहे. त्याला डबल टिप मारून घ्यायची आणि पुन्हा आता हे जी जास्तीचं कपडा दिसतोय ना ते धागेदोरे कटिंग करून घ्यायचे. पुन्हा बाहेरच्या बाजूने पट्टी काढून आपण त्याला दाब शिलाई देऊन घ्यायची. जास्तीची पण पट्टी कटिंग करून घ्यायची. आता तुम्हाला दिसतं की नाही शिलाई दिलेली, त्या शिलाईवरच आपलं जो कड आहे पट्टीची ती ठेवून 5 नंबरची टिप तिथे मारून घ्यायची. मग आपल्याला तिथे काय करायचं आहे, लूक तयार करायचे ब्लाऊजला.
तर पहा आपली ही लूकपट्टी रेडी झालेली आहे. आता त्याच पद्धतीने आपण आता हुकपट्टी तयार करायची आहे. आता ही बाजू सरळ आली बरोबर, म्हणजे लक्षात ठेवायचे कोणती बाजू वर येऊ शकते कोणती खाली. आपण ज्या वेळेस स्टिचिंग करतो की नाही त्यावेळेस ते आपल्या लक्षात यायला पाहिजे. तर पहा मी काय केली, एक पट्टी घेतली आहे, ती एक बाजूनी दुमडून घेतली आहे, शिलाई मारून घेतली आहे. म्हणजे तुम्हाला पण छोट्या छोट्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत त्यासाठी सांगते मी, समजावून तुम्हाला म्हणणं ब्लाऊज स्टिचिंग करता आले पाहिजे स्वतःचे सुद्धा आणि कस्टमरचे सुद्धा, कारण 2 पैसे आपण मिळवू शकतो घर बसल्या काम करून. आणि खूप वेळा असं होतं की आपण ह्या पद्धतीने आपण ही पण पट्टी तयार करून घेतली आहे, हुकपट्टी. आतल्या बाजूने दुमडायची आणि हिला एक टिप मारून घ्यायची जेणेकरून ही निघता कामा नये. तर पहा आपले दोन्ही पार्ट रेडी झालेली आहेत. जास्तीची पट्ट्या कटिंग करून घ्यायची जास्त दिसेल त्या. तर पहा ही समोर ठेवून घेतले. आता आपल्याला चेक करायचे, आपला जर क्रॉस म्हणजे हुकपट्टी लूकपट्टी कमी जास्त तर होत नाही ना, तर आपली एकदम परफेक्ट झालेली होती. त्याच्यामुळं कमी जास्त करायची वेळ आलेली नाही. तर पहा मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपले दोन्ही पार्ट रेडी झालेले आहे. ज्या वेळेला मी ना जे गळपट्टी आहे म्हणजेच गोट आहे तो नंतर बॅक साईड स्टिच झाल्यानंतर ते मी देऊन घेणार आहे. चला मग भेटूया अशाच एका नेक्स्ट व्हिडिओमध्ये.